त्या काळामधले त्या राज्यकर्त्याचं ताकदीचं केंद्र हे मंदिर असायचे. मी एखादा शैवराज आहे, माझ्या राज्यामधली 50 ते 60% जनता ही वैष्णवाला मानणारी, विष्णूला मानणारी, शंकराला मानणार आहे. तर मी विष्णूच्या मंदिरासाठी, वैष्णव संप्रदायाच्या मंदिरासाठी पण फंडिंग देणार, पण मी माझ्या शैव संप्रदायाचं पण एक भलं मोठं मंदिर बांधणार आणि ते मंदिर त्या वैष्णव मंदिराच्या जवळच बांधणार, कारण तिथं लोक येतील, लोकांचा फुटफॉल जो काही त्या मंदिराला तो मंदिराला पण येईल, जेणेकरून इतर लोक येण्यामुळे एक सोशल गॅदरिंग होईल. त्यात माझ्या धर्माचा प्रचार प्रसार, माझ्या संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठीचं मला एक आयतं व्यासपीठ तर मिळेल. लोक तिथे येतात, त्याच्यामुळे तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक सण उत्सव प्रथा परंपरा सुरू होतील आणि लोक तिथं आल्यामुळे आर्थिक उलाढाल पण होईल. मंदिर इट्स सेल्फ रिप्रेझेंटेशन ऑफ धार्मिक कारण. करेक्ट. त्याच्यामुळे धार्मिक पण आलं, लोक एकत्र आल्यामुळे सामाजिक पण झालं, सोशल अँगल पण झाला, सांस्कृतिक पण, कल्चरल पण झाला, इकॉनॉमिकल पण झाला आणि या सगळ्या गोष्टीवर पण प्रबोधनाचा राजा म्हणून माझा पॉलिटिकल पण झाला. म्हणजे एका मंदिरामागं मल्टीपर्पज. जर आपण धार्मिक दृष्टिकोनातून जर बघत असू तर तो त्या मंदिराच्या निर्मितीमागे असणाऱ्या मुख्य कारणाचा आपल्याकडून अनाहूतपणे किंवा नकळतपणे एक दुर्लक्ष होतं किंवा अपमान होतोय किंवा आपण त्या गोष्टीला समजून घेत नाहीयेत, हा त्यातला प्रकार आहे. करेक्ट.